ऑप्शन सेलिंगच्या 3 अशा स्ट्रॅटेजीज ज्यामुळे तुम्ही कन्सिस्टंट प्रॉफिट कमवू शकता आणि ह्या स्ट्रॅटेजीज तुम्ही कमी कॅपिटलमध्येही अप्लाय करू शकता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केट योद्धाच्या एका खास व्हिडिओमध्ये, जिथे आपण डिस्कस करणार आहोत ऑप्शन सेलिंगच्या 3 अशा स्ट्रॅटेजीज ज्यामुळे तुम्ही एक कन्सिस्टंटली प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता. आणि ह्या स्ट्रॅटेजीज मीही स्वतः पर्सनली यूज करतो आणि कन्सिस्टंटली प्रॉफिट कमवत आहे. आणि ही स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपल्याला लो कॅपिटलमध्ये यूज करता येऊ शकतात. स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या आजच्या अजून एका ऑप्शन सेलिंगच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत ऑप्शन सेलिंगच्या टॉप 3 हेज स्ट्रॅटेजीज. त्या मी स्वतःही आपल्या पर्सनल ट्रेडिंगमध्ये यूज करतो. फर्स्ट आपली स्ट्रॅटेजी आहे बुलपुट स्प्रेड. बुलपुट स्प्रेडमध्ये काय असतं की आपलं जेव्हा मार्केट व्यू बुलिश टू साईडवेज असतं तेव्हा आपण बुलपुट स्प्रेड आपली स्ट्रॅटेजी अप्लाय करतो. यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की एक आउट ऑफ द मनी पुट सेल करावा लागतो आणि फार आउट ऑफ द मनी पुट बाय करावा लागतो. यामध्ये जर मार्केट वरती गेलं किंवा साईडवेज राहिलं तर आपल्याला प्रॉफिट होतं. यामध्ये आपली विन प्रोबॅबिलिटी हाय असते, मार्जिन एफिशियन्सी इन्क्रीज होते आणि ओव्हरनाईट जो रिस्क असतो ते पण यामध्ये कमी असतो. ओव्हरनाईट रिस्क म्हणजे जर मार्केट नेक्स्ट डेला खूप मोठं गॅप डाऊन ओपन झालं तर होणारा लॉस आहे तो अवॉइड करता येतो, म्हणजेच फिक्स करता येतो एक सर्टन लेवलला. हा जो पे ऑफ चार्ट आहे त्यावरून आपल्याला समजेल की जेव्हा मार्केट आपला जो शॉर्ट स्ट्राईक आहे त्याच्यावरती राहते तोपर्यंत आपल्याला प्रॉफिट होतं. आपली सेकंड स्ट्रॅटेजी आहे बिअर कॉल स्प्रेड. बिअर कॉल स्प्रेडमध्ये काय होतं की जेव्हा आपला मार्केटमधला व्ह्यू आहे तो बेरिश असतो किंवा मार्केट आपल्याला वाटतं की एका लेवलच्या खालीच राहू शकतं, तेव्हा आपण ही स्ट्रॅटेजी यूज करतो. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये काय असतं की आपण जो आउट ऑफ द मनी कॉल आहे तो सेल करतो आणि फार आउट ऑफ द मनी कॉल आहे तो बाय करतो. यामध्ये जर मार्केट एका लेवलच्या खाली राहिलं किंवा साईडवेज राहिलं तर आपण प्रॉफिट कमवतो. हा बिअर कॉल स्प्रेडचा पे ऑफ ग्राफ आहे. त्यामध्ये जर प्राईस शॉर्ट कॉल स्ट्राईकच्या खाली असेल तेव्हा आपण इथे विन होतो. थर्ड जी आपली स्ट्रॅटेजी आहे तिचं नाव आहे आयरन कॉन्डर. ही एक नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे. जेव्हा मार्केट रेंज बाउंड असतं तेव्हा आपण ही स्ट्रॅटेजी अप्लाय करू शकतो. आयरन कॉन्डर स्ट्रॅटेजी म्हणजे बुल पुट आणि बिअर कॉल स्प्रेडचं कॉम्बिनेशन. यामध्ये आपला व्ह्यू जेव्हा मार्केटमध्ये न्यूट्रल असतो, म्हणजेच साईडवेज असतो, तेव्हा आपण ही स्ट्रॅटेजी अप्लाय करतो. यामध्ये प्रॉबॅबिलिटी प्रॉफिट हाय असते, मार्जिन लो असतं आणि रेंज बाउंड मार्केटमध्ये चांगलं काम करते. हा आयर्न कॉन्डर स्ट्रॅटेजीचा पे ऑफ ग्राफ आहे. यामध्ये आपल्याला दिसतं की मार्केट जेव्हा रेंज बाउंड असतं त्यावेळी आपल्याला या स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट होतो. या चार्टवरून आपल्याला जो आपल्या स्ट्रॅटेजीज आहेत तिन्ही त्यातला डिफरन्स क्लिअर होईल. मार्केट व्ह्यू आपला जेव्हा बुलिश असतो तेव्हा आपण बुल पुट स्प्रेड अप्लाय करतो. जेव्हा आपला मार्केट व्ह्यू बेरिश असतो तेव्हा आपण बिअर कॉल स्प्रेड अप्लाय करतो आणि जेव्हा मार्केटमध्ये आपला व्ह्यू रेंज बाउंड असतो तेव्हा आपण आयर्न कॉन्डर स्ट्रॅटेजी यूज करतो. प्रोफेशनल ट्रेडर हेज ट्रेडिंग का प्रिफर करतात? यामध्ये आपल्याला नेक्स्ट डेला गॅप अप होईल का गॅप डाऊन होईल याचं काहीच टेन्शन नसतं. कॅपिटल लेस यूज होतं, त्यामुळे कॅपिटल एफिशियन्सी वाढते, तसंच इमोशनल स्टेबिलिटी येते. कारण आपली रिस्क आहे ती प्री डिफाईन्ड असते. हेज ट्रेड एक्झिक्यूट करताना नेहमीच बाय साईडचा जो लेग असतो तो प्रथम बाय करा आणि एक्झिट करताना सेल साईडचा जो लेग आहे तो एक्झिक्यूट करा. आणि आउट ऑफ द मनी जो स्ट्राईक प्राईस चूज करताना जिथे ओपन इंटरेस्ट जास्त असेल तोच घ्या. जरी हेज ट्रेडमध्ये आपला लॉस फिक्स असला तरी मॅक्स लॉस होण्याचा वेट करू नका. जर आपला एक रेंज ब्रेक होते तेव्हा तर तो ट्रेड एक्झिट करून टाका. आपल्या रिस्क टेकिंग कॅपॅसिटीप्रमाणे आपला रिस्क रिवॉर्ड डिफाईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा. ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे, गॅम्बल नाही, आणि त्याला बिझनेस म्हणूनच ट्रीट करा.